बऱ्याच दिवसापासून हे आर्टिफिशियल फ्लावर बनवण्याची माझी खूप जास्त इच्छा होती. तर हे मी सगळं कसं बनवलं हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पहिले तर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. सकाळी उठून नाश्ता वगैरे बनवायला सुरुवात केली आणि सावीला जर खेळवायचं असेल तर असं काहीतरी गुंतवावं लागतं, तेव्हाच माझी कामं व्यवस्थित होतात. हे बनवायचं होतं त्याच्यामुळे मी सगळी कामं बाजूला ठेवली, कारण काही नवीन करून बघायचं असेल की मला धीर निघत नाही. हे झाडांची फांदी त्यांनी मला कालच आणून दिली होती. मग त्यांनी अगोदर छान ब्राऊन कलरने मी त्याला रंगवून घेतलं आणि मेनसुद्धा मस्तपैकी पातळ मी करून घेतलं होतं, वितळवून घेतलं होतं. म्हटलं आता छान फुलं बनवून घेते. मला वाटलं खूप जास्त सोपं आहे, लगेचच होईल. पण कोणतीच गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. सुरुवातीला काय जमलं नाही, पण नंतर जमलं आणि मी मस्त छान छान फुलं बनवून गेली. पहिले तर मी व्हाईट कलरमध्ये फुलं बनवली, कारण तीसुद्धा खूप छान दिसत होती. नंतर ग्रीन कलर मी मेल्ट केला आणि म्हटलं कॉम्बिनेशन खूप छान होईल. ग्रीन कलर मी मेल्ट करून घेतला आणि मस्त दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान होते आणि ग्रीन कलरची फुलंसुद्धा खूप छान दिसत होती. आता याचा लुक कसा आला आहे ते तुम्ही बघा. खरं तर ही ओरिजिनल फुलं दिसत होती आणि हा फायनल लुक तुम्ही बघू शकता. यात सावीची एवढी मध्ये मध्ये करत होती की नीट शूट करता आलं नाही. तर नेक्स्ट टाईम मी हे सगळं कसं केलं त्यासाठी खास व्हिडिओ बनवेल. आणि हा फ्लॉवर पॉट आता कसा दिसतो आहे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.